श्री स्वामी विवेकानंद संमेलन समिती मित्रनगर छत्रपती संभाजीनगर यांच्या मार्फत गुढीपाडवा हिंदू नववर्ष व हिंदू संमेलनानिमित्त भव्य अशी शोभायात्रा दिनांक 19/3/2026 गुरुवार रोजी सायंकाळी 5 वाजता महादेव मंदिर भंडास नगर येथून सुरुवात होणार असून दुर्गामाता मंदिर, दक्षिणमुखी हनुमान मंदिर विष्णुनगर, जैन मंदिर आर्यन नगर, महारुद्र हनुमान मंदिर नाथनगर मार्गे नर्मदेश्वर महादेव मंदिर मित्रनगर लिमयवाडी येथे समापन होणार असून येथे एक सभेचे आयोजन करण्यात आलेले आहे। सदर सभा ही 7 वाजता नर्मदेश्वर महादेव मंदिर मित्रनगर लिमयवाडी छत्रपती संभाजीनगर येथे होईल। स्वागताध्यक्ष शंकरांना म्हात्रे, किशोर मानकापे आणि भीष्माचार्य यांनी पुढील प्रमाणे माहिती दिली। जय श्रीराम। गुढीपाडवा निमित्त हिंदू नववर्ष त्यानिमित्त आपल्या जवाहर कॉलनी, विष्णुनगर, भानुदासनगर, न्यू शांतिनिकेतन कॉलनी, मित्रनगर, नाथनगर, बालाजनगर या वस्तीमध्ये आपण शोभायात्रा तो प्रत्येक वर्षी 26 वर्षापासून काढतो। आणि यावेळेस नवीन आपण हिंदू संमेलन ठेवलेले हे श्री स्वामी विवेकानंद हिंदू संमेलन म्हणून समिती आम्ही तयार केलेली आहे। या समितीमध्ये जे सदस्य आहे त्याच्यात नंतर याच्यात आम्ही या मिरवणुकीमध्ये भोलेश्वर मंदिर, भानुदासनगर येथून आपण याची सुरुवात करणार आहे। तर त्याचा प्रभू रामचा रथ असणार आहे। तिथून तो दुर्गा माता मंदिर इथं विष्णुनगर, त्याच्यानंतर तिथून हनुमान मंदिर, त्याच्यानंतर जैन मंदिर आर्यननगर, तिथून नाथनगरमध्ये तुळजामाता भवानी मंदिर, गणपती मंदिर, त्याच्यानंतर तसं फिरून मित्रनगरमध्ये नर्मदेश्वर मंदिर, महादेव मंदिर येथे देखील सांगता आहोत। तिथे हिंदू संमेलन आयोजित केले। हिंदू वर्षे कधीपासून येतात? आता शोभायात्रेचं आमचं हे 26वं वर्ष आहे आणि संमेलन हे पहिलंच वर्ष। संमेलनात काय काय होणार? संमेलनामध्ये 2 जणांचे आम्ही व्याख्याते हे हरिभक्त पारायण भागवताचार्य अतुल महाराज आदमाने नेवासा यांचं व श्री रुपेश बंगाळे यांचं दोघांचं व्याख्यान ठेवलं। पहिलेच वर्ष हो। हा कार्यक्रम प्रभागापुरता मर्यादित होतं? नाही, हे वस्तीत काही आहे, प्रभागाचं नाही आहे, ते वस्तीच्या कारण की गुढीपाडव्यानिमित्त शहरात पण एक मोठी शोभायात्रा निघते। हो, मग आपण त्यामध्ये सहभागी झाले। आपणच हिंदू पण म्हणायचं आणि हिंदू मध्ये करायचं कितपत योग्य? नाही, इकडल्या परिसरातील जे लोक आहेत त्यांचं तिकडे जाणं होत नाही म्हणून आपण गेल्या 26 वर्षापासून तिथून शोभायात्रा काढायची सुरुवात केली। कसा मार्ग आहे शोभायात्रेचा? शोभायात्रेच्या भंडासनगरमध्ये भोलेश्वर महादेव मंदिर, विष्णुनगरमध्ये दुर्गा माता मंदिर, हनुमान मंदिर, आर्यननगरमधलं जैन मंदिर, नाथनगरमधले मंदिर, महारुद्र हनुमान मंदिर, गणपती मंदिर, तुळजा माता मंदिर, नाथनगरमधून तसंच लिमयवाडीमध्ये नर्मदेश्वर महादेव मंदिर आहे तिथे तशी सांगतात। विशेष उपस्थिती राहील। आदमाने महाराज आहेत त्यांची ते तर बघते। हो, अजून याच्या व्यतिरिक्त ह्या दोघांच्या व्यतिरिक्त आम्ही याच्यात संत पूजन, संत महात्मे ना त्यांना बोलवलेले। किती संत महात्मे उपस्थित राहिले? आता आम्ही निरोत्तर म्हणजे इथे प्रजापिता ब्रह्मकुमारीच्या शिलादिदी त्यांना निरोप दिलेला आहे, जैन समाजाचे दिलेले आहे, भंतेजींना दिलेले आहे। अपेक्षित आम्हाला 10-12 आम्ही मग संतांना बोलवलेले। आता जे वेळेवर येतील ते हिंदू समाज म्हणून त्यांनी कार्यक्रम करता भंतीजी येतील असं वाटतं? हो, येतील। हा सर्वसमावेशक कार्यक्रम, त्यावर भंतेजीने 18 पगड जाती जमातीचे लोक इथं आम्ही बोलवलेले आहेत आणि ते सगळे आमच्या विनंतीला मान्य देतो। कारण की हा जो आहे आम्ही प्रत्येक घरामध्ये जाऊन प्रत्येकाला समजावून सांगितलेलं आहे की हिंदू संस्कृतीप्रमाणे आपली रूढी परंपरा जी संपत चाललेली आहे ती कशी एकवटल, त्यामुळे आपण हिंदू संमेलन ठेवलेलं आहे आणि यामध्ये निश्चितच सगळे धर्मगुरू येतील।
यामध्ये काही मित्रमंडळ वगैरे काही इतर का फक्त हिंदू संमेलनच फक्त हे सर्व मिळून आहे. हिंदू संमेलन आहे पण सर्व मिळून आहे. म्हणजे हिंदू समाजाचे निगडीत जे जे आहे शाखा, संघटन, संस्था, भजनी मंडळ सगळे मिळून करता येतात. आणि हा पहिला कार्यक्रम आहे. असं पूर्ण शहरामध्ये विविध ठिकाणी होत आहे. काल जसं मयूरभवन कॉलनीमध्ये झालं तर तिथे कमीत कमी 700 ते 750 लोक फक्त खुर्च्या बसून गेल्या होत्या. बसायचं जागा नव्हती. एवढं मस्त संस्कृती एकदम म्हणजे शिस्तबद्ध कार्यक्रम होता. आणि तिथे कोणत्याही नेत्याला, कोणत्याही राजकारणी माणसाला स्टेजवर थारा नव्हता. म्हणजे संघप्रणित का कार्यक्रम? हां संघप्रणित का? नाही, सगळे मिळून आहे. सगळे मिळून पुढाकार संघाचा आहे. सगळे मिळून जेवढ्या हिंदू संघटना आहेत सगळ्यांचे मिळून. आणि हे शहरामध्ये विविध ठिकाणी होत आहे. आपल्या इकडे चेतनानगरमध्ये पण आहे 22 तारखेला. वंदे मातरम ग्राउंड आहे तिथं पण आहे 24 तारखेला. आणि आपला 19 तारखेला. अशा किती ठिकाणी आपल्या शहरात खूप ठिकाणी आपल्या प्रमाणात पूर्ण भारतभर या ग्रामीणमध्ये सगळीकडे प्रशिक्षण केंद्र राबवून प्रशिक्षण चालू आहे. नाही कमिटीची स्थापन केलेली आहे ते सांगू शकतो. शाखाही सोबत आहे. शाखा आहे, विश्व हिंदू परिषद आहे, समविचारी आहे, समविचारी आहे, ते सर्वजण येणार. आता उद्याची जी शोभायात्रा आहे, काल जो हे झाला त्याच्या नरेंद्र महाराजांचा भक्तवर्ग आहे, सगळ्या वेगवेगळ्या संघटना आहे, वेगवेगळे पक्ष आहेत, त्याच्यात त्यांनी नावं दिली आहे, मनसेपासून काँग्रेसपासून सगळ्यांचे. तसं आमच्याकडे तर कोणी सहभागी होत आम्ही असतील. इथेही सर्वांना निरोप दिलेला आहे. पण आताच आम्ही कसं सांगू शकणार हे येणार नाही. तुमचं बोलणं झालं असेल ना? बोलणं झालेलं आहे. यांच्याशी बोललोय. आम्ही गेल्या 1 महिन्यापासून ही तयारी करतो. आमचं बोलणं झालेलं आहे. कोणाकोणाशी बोलणं झालं ते तर सांगा ना आम्हाला. राष्ट्रवादीचे अनिल विदाते, अंकिता विदाते त्यांचे झालं. काँग्रेसचे बबन डेडोरे त्यांच्याशी बोलणं झालं. असं सांगा ना आम्हाला. शिवसेनेचे जे नेते शिवसेनेचे संदीप नाना शिंदे म्हणून येतात. त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे. ते येणार आहे. यावेळी श्री स्वामी विवेकानंद हिंदू संमेलन समितीचे श्रीपाद सातारकर, चैतन्य पवार, शरद पटेल, गणेश संगेकर, गणेश जोशी मामा, आदिभाऊ खाडे, अशोक भुतडा, राजेश भाऊ काकडे, संजय पाटील, अक्षय म्हात्रे, बाळूमामा लोखंडे या सहकाऱ्यांची उपस्थिती होती.